आत्मवंदन. आज आपण पाहणार आहोत स्वतःचा ओरा कसा लॉक करा. पहा, ज्यावेळेस रेकी साधक किंवा कोणीही ध्यान साधना करतं, जप साधना करतात, तेव्हा आपली ऊर्जा स्वच्छ आहे का, आपली ओरा सुरक्षित आहे का, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. संरक्षण कवच म्हणजेच ओरा, प्रोटेक्शन लॉक. रेकी हिलर्स, मेडिटेशन साधक आणि संवेदनशील व्यक्ती यांना याची अत्यंत आवश्यकता असते. ओरा लॉक केल्यामुळे आपले मन आणि आत्मा हा सुरक्षित राहतो. कसल्याही प्रकारची त्याला भीती राहत नाही. ज्याप्रमाणे मोबाईलच्या बॅटरीला रोज आपण चार्ज करतो, त्याचप्रमाणे आपला ओरा देखील रोजच्या रोज सुरक्षित करणे, लॉक करणे गरजेचे आहे. पहा कसा करायचा आहे. मी रेकी साधक आहे. दोन्ही हातांचे घर्षण करायचं. चोकोरे 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 चोक. जे सिंबल आपल्याला येतात ते सर्व आपण चोकोरे चोकोरे चोकोरे. सहेकी सहेकी होईंशा झा शोणे, होईंशा झा शोणे, होईंशा झा शोणे. झिब्बू 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 लॉंग चोकोरे. रामा रामा रामा. अबंडन्स अबंडन्स अबंडन्स. त्रिशूल. ओम. स्वस्तिक. आणि निगेटिव्हिटी घालणारा जे चिन्ह आपल्याकडे आहे त्या सर्व चिन्हांना आपल्या समोर काढायचे. आपल्या समोर काढा. तुम्ही जर रेकी साधक नसाल तर ओम त्रिशूल स्वस्तिक काढा आपल्या समोर हवेमध्ये आणि असे दोन्ही हात आपले समोर आणा. चिन्ह घडला तर दोन्ही हात वाकून आपल्या पायाच्या अंगठ्यांना टेकवा आणि डोक्यावर आणून एक टाळी वाजवा. लॉक लॉक लॉक. सील सील सील. लॉक अँड सील, लॉक अँड सील. अशा प्रकारे आपला ओरा लॉक होतो. नक्की रोज तुम्ही करा. कुठेही बाहेर गेला तरी कसल्याही प्रकारची भीती राहत नाही. आपले शारीरिकरित्या मानसिकरित्या ओरा सुरक्षित राहतो. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.